एका आईसाठी जगातील सर्वात मोठी शिक्षा कोणती? स्वतःच्या मुलाची भूक डोळ्यांनी पाहणं की स्वतःच्या हाताने आपल्या पोटच्या गोळ्यांना दुसऱ्याच्या हवाली करणं? नमस्कार मित्रांनो, आजची ही गोष्ट आहे सुलोचनाची. एक अशी आई जिने गरिबीच्या काळोखात आपल्या काळजाचे तुकडे एका अनोळखी स्त्रीला विकले, फक्त या आशेने की त्यांना चांगलं जेवण आणि भविष्य मिळेल. पण तिला काय माहित होतं की ज्या हातानं ती आपली मुलं सोपवत आहे ते हात मायेचे नसून क्रूरतेचे आहेत. काय झालं जेव्हा सुलोचनाला आपल्या मुलांची भयंकर अवस्था दिसली? एका आईने आपल्या लेकरांना त्या नरकातून कसं बाहेर काढलं? काळजाला घर पाडणारी ही सत्य कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही गोष्ट तुम्हाला रडवेलही आणि लढण्याची ताकदही देईल. त्या रात्री माझ्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. मुलं तर रडून रडून झोपी गेली होती, पण माझं मन मात्र पूर्णपणे सुन्न झालं होतं. डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. मनात विचार आला की या 5 लेकरांना घेऊन मी या जगात आता कशी जगणार? कोण आम्हाला आधार देणार? पण दुसऱ्या क्षणी त्या शांत झोपलेल्या निरागस चेहऱ्यांकडे पाहिलं आणि माझं काळीज भरून आलं. हे माझे जीव होते, माझा श्वास होते. मी मनाशी पक्क केलं की सुलोचना, आता रडून चालणार नाही. तुला या मुलांसाठी लढावंच लागेल. दुसऱ्या दिवशी पहाटेच मी घराबाहेर पडले. मनात एकच जिद्द होती की आज काहीही झालं तरी माझ्या मुलांना उपाशी झोपू द्यायचं नाही. मी वस्तीतल्या एका मोठ्या बंगल्यासमोर गेले आणि तिथल्या मालकिनीचे हात धरले. मी त्यांना विनवणी केली की ताई, मला काहीतरी काम द्या. अगदी तुमचं अंगण झाडायला लागलं तरी चालेल, पण माझ्या मुलांना खायला काहीतरी द्या. त्या माऊलीला माझी अवस्था पाहून दया आली. तिने मला तिच्या बागेतलं वाढलेलं गवत काढायला सांगितलं. दिवसभर कडक उन्हात हाताला फोड येईपर्यंत मी ते काम केलं. पाठ दुखत होती, तहान लागली होती, पण नजरेसमोर फक्त माझ्या मुलांचे भुकेलेले चेहरे होते. संध्याकाळी जेव्हा त्या माऊलीने मला माझ्या कष्टाचे पैसे आणि थोडं पीठ दिलं, तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी धावत घरी आले आणि त्या दिवशी कितीतरी दिवसानंतर माझ्या चुलीवर गरम भाकरी झाली. मुलांच्या चेहऱ्यावरचं ते तृप्त समाधान पाहून मला लढण्याची नवी ताकद मिळाली. तिथूनच माझ्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. मी लोकांकडे धुणी भांडी करू लागले, शेतात मजुरीला जाऊ लागले. शरीर साथ देत नव्हतं, पण मुलांचं पोट भरते हे पाहून मी सगळा थकवा विसरून जायचे. हळूहळू वर्ष सरली. माझी मोठी मुलगी आता थोडी मोठी झाली होती. मी कामावर गेल्यावर ती आपल्या लहान भावंडांना आईसारखी सांभाळू लागली. मुलांनीही माझ्या कष्टाची जाणीव ठेवली होती. त्यांनी कधी नव्या कपड्यांचा हट्ट केला नाही की कधी खाण्यापिण्यावरून तक्रार केली नाही. आज 10 वर्ष उलटली आहेत. माझी मुलं आता मोठी झाली आहेत. मोठा मुलगा आता शहरात नोकरीला लागला आहे आणि मुलींचं शिक्षण जोमाने सुरू आहे. आमचं ते पावसाळ्यात गळणारं कच्चं छप्पर आता पक्क्या घरात बदललं आहे. लोक आजही मला विचारतात की सुलोचना, तू एकटीने हे सगळं कसं केलंस? मी फक्त हसते आणि मनात म्हणते की माझ्या मुलांच्या त्या भुकेलेल्या डोळ्यांनीच मला डोंगर पोखरण्याची ताकद दिली. कधी कधी आपल्याला वाटतं की दुःख आपल्याला संपवायला आलंय, पण खरं तर ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे. मी जमिनीवर बसून ढसढसा रडू लागले. रडता रडता मी देवाकडे प्रार्थना करत होते की देवा, मला असं कोणतंही पाऊल उचलण्यास भाग पाडू नकोस ज्याचा शेवट खूप वाईट असेल. मी देवाला विनवणी करत होते की माझ्या मुलांच्या अन्नाची काहीतरी सोय कर. ही मुलं फक्त माझीच नाही तर तुझीही आहेत. दुपारचे साधारण 4 वाजले होते. घरात सगळीकडे भयान शांतता पसरली होती. फक्त मुलांच्या श्वासांचा आणि माझ्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. तेवढ्यात अचानक दरवाजावर कोणाची तरी हलकीच थाप पडली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. यावेळी दारावर कोण असेल हेच मला समजत नव्हतं. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला तर समोर एक अतिशय प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातील वाटणारी स्त्री उभी होती. तिच्या पाठीमागे एक मोठी आलिशान गाडी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती. डोळ्यात आपुलकी आणि आवाजात कमालीची सभ्यता होती. तिने सोबत असलेल्या नोकराला तिथेच थांबायला सांगितलं आणि ती स्वतः माझ्या जवळ आली.
ती म्हणाली की तिला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी तिला घरात बोलावलं, पण मला खूप संकोच वाटत होता. मी शर्मिंदा स्वरात तिला म्हणाले, ताई, तुमचं स्वागत करायला किंवा आदरातिथ्य करायला माझ्या घरात काहीच नाहीये. ती फक्त मृदू हसली आणि म्हणाली, काही हरकत नाही. त्यानंतर तिने माझ्या मोठ्या मुलाला काही पैसे दिले आणि म्हणाली, जा बाळा, सगळ्यांसाठी खाण्याचं सामान घेऊन ये. तुझ्या भावंडांसाठीही आणि माझ्यासाठी सुद्धा. आज आपण सगळे मिळून एकत्र जेवूया. मी अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिले. समजत नव्हतं की ही अनोळखी बाई कोणतीही अपेक्षा न ठेवता आमच्यासाठी इतकं सगळं का करते. मी हळूच तिला विचारलं, ताई, आपण कोण आहात? ती म्हणाली, आधी मुलांना जेवू द्या, बिचारी खूप भुकेलेली वाटतायत. माझा मुलगा बाजारात गेला आणि थोड्याच वेळात भजी, समोसे, गरमागरम रोट्या आणि बिस्किटे घेऊन परत आला. सगळी मुलं एका जागी बसून आवडीने खाऊ लागली. त्यांना पोटभर खाताना बघून माझ्या मनाला कुठेतरी थोडा आधार वाटला. आता मला त्या स्त्रीच्या हेतूवर विश्वास बसू लागला होता. मी पुन्हा तिला विचारलं, ताई, आपण इथपर्यंत कशा काय पोहोचलात? त्यावर ती म्हणाली, मी गावातल्या लोकांना विचारलं होतं की इथं अशी कोणी गरजू किंवा हतबल स्त्री राहते का जिला खूप मुलं आहेत. मी आश्चर्याने विचारलं, पण का? तेव्हा तिने हळुवार आवाजात उत्तर दिलं, सुलोचना, मी निपुत्रिक आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे, मोठं घर आहे, नोकर चाकर आहेत, पण माझं म्हणायला या जगात कोणीही नाही. मी शहरातल्या एका मोठ्या आणि श्रीमंत वस्तीत राहते. तिथे फक्त मोठे लोक राहतात. तिथे माझा 20 क्रमांकाचा बंगला आहे आणि तिथे सुखाच्या सर्व सोयी उपलब्ध आहे. पण तिथे माझ्या एकलेपणावर कोणताही उपाय नाही. तिने पुढे जे सांगितलं त्याने मी आतून पूर्णपणे हादरून गेले. ती म्हणाली, सुलोचना, मला तुझी काही मुलं माझ्यासोबत घेऊन जायची आहेत. मी खरेदी हा शब्द वापरणार नाही, कारण मुलं ही वस्तू नसतात, पण त्या बदल्यात तुला जे काही हवं असेल ते मी द्यायला तयार आहे. हे ऐकताच मी सुन्न झाले. मी माझ्या मुलांकडे पाहिलं. त्यांच्या हातात अन्न होतं आणि कित्येक दिवसानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत होता. पण माझ्या मनात एकच विचार चक्रावत होता की जर ही बाई आज इथून निघून गेली तर उद्या या लेकरांचं काय होईल. मी अगदी संत आवाजात तिला म्हणाले, प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी चांगल्या वातावरणात राहावं. जर ती स्वतः त्यांना ते आयुष्य देऊ शकत नसेल तर कदाचित अशा कोणाकडे तरी त्यांना पाठवणं योग्य ठरेल, जो त्यांना सगळं देऊ शकेल जे एका आईला आपल्या मुलांसाठी हवं असतं. ती स्त्री पुन्हा म्हणाली, मी तुझ्या मुलांची उत्तम शिक्षणाची सोय करेन. त्यांना चांगले संस्कार आणि चांगलं वातावरण देईन. त्यांचा सांभाळ मी माझ्या स्वतःच्या मुलांसारखा करेन. यामुळे मला एक आधार मिळेल आणि त्यांनाही चांगलं भविष्य. तिचं बोलणं ऐकून मी निशब्द झाले. माझ्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलं नव्हतं. ती म्हणाली, तू निवांत विचार कर, मी बाहेर गाडीत वाट बघते. पण मी तिला तिथेच बसायला सांगितलं आणि स्वतः दुसऱ्या खोलीत निघून गेले. तिथे भिंतीवर माझ्या पतीचा फोटो लागला होता. मी तो फोटो खाली उतरवला, हातात घेतला आणि जमिनीवर बसले. त्या फोटोकडे बघून मी माझ्या मनातल्या साऱ्या भावना व्यक्त करू लागले. तुम्ही मला असं एकटं सोडून निघून गेलात. तुम्हाला काय माहीत मुलांची भूक काय असते. मला ना कोणतं काम शिकवलं गेलं ना माझं शिक्षण झालं. मला तर नीट घरही चालवता येत नाहीये. आता मी काय करू? हा घेतलेला निर्णय योग्य असेल का? या निर्णयानंतर मी स्वतःला आई म्हणून घेऊ शकेन का? की मी फक्त एक स्वार्थी स्त्री ठरेन? हे पाप असेल की माझ्या मुलांसाठी मी दिलेला सर्वात मोठा त्याग? मी कितीतरी वेळ रडत होते. मग माझे डोळे पुसले, स्वतःला सावरलं आणि बाहेर आले. ती स्त्री अजूनही तिथेच बसून माझ्या उत्तराची वाट पाहत होती. मी तिच्या जवळ गेले आणि थरथरत्या आवाजात विचारलं, ताई, तुम्हाला किती मुलं हवी आहेत? त्यावेळी माझं हृदय आतून ओरडून सांगत होतं की थांब सुलोचना, आपली मुलं कुणालाही देऊ नकोस. पण एका आईसाठी आपल्या मुलांची भूक पाहणं हे जगातील सर्वात मोठं दुःख असतं. मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता आणि कदाचित याच हतबलतेने मला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं होतं. माझे ओठ हलत होते, पण काळजाचे तुकडे तुकडे होत होते, जसं एखादं काचेचं भांड जमिनीवर पडून विखरावं. मी पूर्णपणे शांत झाले होते आणि तो क्षण माझ्या आयुष्यातील अशी जखम बनला जी मी कधीही विसरू शकणार नाही. त्या स्त्रीने शांतपणे म्हटलं, मला 3 मुले हवी आहेत.
2 मुली आणि 1 मुलगा. हे शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिने हळुवारपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काळजी करू नकोस. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू कोणाकडेही माझ्याबद्दल चौकशी करू शकतेस. तू मुलांना भेटायला सुद्धा येऊ शकतेस, पण वारंवार येऊ नकोस, नाहीतर मुलं पुन्हा तुझ्याकडे परत येण्याचा हट्ट धरतील. मी जड अंतकरणाने मान डोलावली आणि म्हणाले, ठीक आहे, मला समजलं. मग मी माझ्या त्या 3 मुलांना जवळ बोलावलं. त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्यांना काळजाशी घट्ट धरलं आणि रडत रडत म्हणाले, बाळांनो, या माऊली सोबत जा. हे तुम्हाला एका चांगल्या घरात ठेवतील, चांगलं जेवण देतील, तुमचं शिक्षण करतील आणि आईसारखं प्रेमही देतील. मुलांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दोन्ही होतं, कारण ते पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीसोबत जात होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर गरिबी आणि सोसलेल्या त्रासाचे इतके खोल वळ होते की कदाचित त्यांनाही समजलं होतं की हा मार्ग त्यांच्यासाठी सुखाचा ठरू शकतो. त्या स्त्रीने माझ्या हातात एक पाकिट ठेवलं आणि म्हटलं, हे जवळ ठेव. मी जेव्हा ते पाकिट उघडलं तेव्हा माझे डोळे विस्फारले. त्यात नोटांची मोठी थप्पी होती. मी त्या नोटा मोजल्या नाहीत, पण इतकं समजलं की त्यात किमान 7-8 लाख रुपये तरी असतील. थरथरत्या हाताने मी ते पैसे घेतले आणि म्हणाले, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. त्यावर ती लगेच म्हणाली, याला उपकार म्हणू नकोस. तू सुद्धा मला मुलांचं प्रेम दिलं आहेस. त्यानंतर मी माझ्या पोटच्या गोळ्यांना जाताना पाहत राहिले. त्यांचं प्रत्येक पाऊल जणू माझ्या काळजाला चिरत होतं. असं वाटत होतं जणू कोणीतरी माझ्या छातीतून काळजाचे तुकडे ओढून नेत आहे. पण मी हतबल होते. मी फक्त त्या 3 मुलांचीच आई नव्हते, तर माझ्या मागे उरलेल्या इतर मुलांचीही आई होते. त्यांना मी पुन्हा भुकेने व्याकुळ होताना पाहू शकत नव्हते. दर रात्री त्यांच्या निरागस आणि प्रश्नांनी भरलेल्या नजरांना गप्प करून झोपवण्याचे ते दिवस मला आठवत होते. मी माझं मन दगड केलं आणि मुलांना जाऊ दिलं. जाताना त्या स्त्रीने आपला पत्ता आणि ओळखपत्र माझ्याकडे दिलं आणि म्हणाली, कधी मनात शंका आली तर या पत्त्यावर येऊन मुलांना भेटून जा. मी ते कार्ड माझ्या पेटीत जपून ठेवून दिलं आणि आता या पैशांचं काय करायचं याचा विचार करू लागले. दुसऱ्याच दिवशी मी घरासाठी भरपूर किराणा आणि रेशन भरून आणलं. तेल, डाळी, पीठ आणि मुलांसाठी खाण्याच्या अनेक वस्तू आल्या. कित्येक दिवसानंतर माझ्या मुलांनी पोटभर जेवण केलं. पहिल्यांदाच मी त्यांना इतक्या शांतपणे झोपलेलं पाहिलं. त्या रात्री मला जाणवलं की मी जे केलं ते कदाचित पूर्णपणे चुकीचं नसावं. काही दिवसानंतर मी विचार करायला सुरुवात केली की आता मला असं काहीतरी काम करायला हवं ज्यातून कायमची कमाई सुरू होईल. मग मला सुचलं की आपण घरीच मसाले आणि पापड बनवण्याचं काम का सुरू करू नये. लहानपणापासून मी माझ्या आईला विविध प्रकारचे मसाले कुटताना, पापड बनवताना आणि लोणची तयार करताना पाहिलं होतं. त्यामुळे हे काम मला थोड्याफार प्रमाणात येत होतं. मी काही डबे विकत घेतले, मसाले दळण्याची मशीन आणली आणि घरासमोरची एक खोली साफ करून तिथे छोटंसं काम सुरू केलं. आमच्या परिसरात घरगुती मसाले आणि पापड सहज मिळत नसत. त्यामुळे हळूहळू लोकांनी माझ्या वस्तूंमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. मी देवाचं नाव घेऊन कामाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी 2-3 स्त्रिया आल्या आणि त्यांनी थोडा माल विकत घेतला. तेव्हा माझ्या मनाला मोठी हिंमत मिळाली. दुसऱ्या दिवसापासून ग्राहकांची वर्दळ वाढू लागली. एका आठवड्याच्या आतच कामाचा व्याप इतका वाढला की मी एकटी सगळं सांभाळू शकत नव्हते. मग मी माझ्या एका शेजारीन बाईला कामावर ठेवून घेतलं, जी बऱ्याच काळापासून बेरोजगार होती. तिला काम मिळालं तेव्हा तिच्याही चेहऱ्यावर एक आशेचा किरण दिसला. आता ती सुद्धा आपल्या मुलांसाठी काहीतरी करू शकणार होती. काही दिवसानंतर आणखी एक विधवा महिला माझ्याकडे कामासाठी आली. तेव्हा मी तिलाही सोबत घेतलं. आता आम्ही तिघी मिळून सकाळी मसाले तयार करायचो आणि संध्याकाळपर्यंत त्याचं पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवून द्यायचो. हळूहळू आमचं काम संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होऊ लागलं. माझ्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता. आता मला जाणीव झाली होती की मी कोणासमोर हात पसरणारी हतबल स्त्री उरली नाहीये. आता मी स्वतःच्या हिमतीवर माझ्या मुलांचं पोट भरू शकत होते आणि स्वाभिमानानं जगू शकत होते. वेळेनुसार कमाई वाढू लागली. तेव्हा मी माझ्या
उरलेल्या मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश घेतला. मला हे पक्क समजलं होतं की शिक्षण हाच तो मार्ग आहे जो माझ्या मुलांचं भविष्य बदलू शकतो. मी त्यांच्यासाठी शाळेचे गणवेश, दप्तर आणि नवीन पुस्तकं घेतली. जेव्हा माझी मुलं पहिल्यांदा शाळेचा गणवेश घालून तयार झाली तेव्हा ते पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. घराची परिस्थिती ही आता सुधारू लागली होती. जुन्या फाटलेल्या कपड्यांच्या जागी आता नवीन कपडे आले होते. काही नवीन भांडी विकत घेतली आणि पावसाळ्यात टपकणारं ते घराचं छप्परही मी व्यवस्थित पक्क करून घेतलं. आता असं वाटू लागलं होतं की जणू आयुष्य पुन्हा एकदा आमच्याकडे पाहून हसू लागले. मी जे काही कमवायचे त्यातून थोडी थोडी बचत करायला सुरुवात केली, जेणेकरून भविष्यात पुन्हा कधीही अशा हतबलतेचा सामना करावा लागू नये. अशाच प्रकारे 1 वर्ष आनंदाने गेलं. दर महिन्याला माझी कमाई वाढतच होती. कधी एखाद्या लग्नाची मोठी ऑर्डर मिळायचं, तर कधी वस्तीतल्या स्त्रिया माझ्या मसाल्यांची आणि पापडाची स्तुती करत आवडीनं जास्त सामान घेऊन जायच्या. मी अगदी मनापासून काम करायचे आणि दररोज देवाचे आभार मानायचे की त्याने मला ही हिंमत दिली, संधी दिली आणि त्या देव माणूस स्त्रीला माझ्या आयुष्यात पाठवलं, जिने माझ्या विखुरलेल्या आयुष्याला पुन्हा एकदा सावरलं होतं. कधी कधी त्या मुलांची खूप आठवण यायची ज्यांना मी त्या बाईसोबत पाठवलं होतं. त्यांची आठवण आली की डोळे भरून यायचे. पण मग मी माझ्याजवळ असलेल्या इतर मुलांकडे बघून स्वतःची समजूत घालायचे की ही सुद्धा माझीच मुलं आहे. जर त्यांना उपाशी झोपावं लागलं असतं तर ते योग्य झालं असतं का, हाच विचार करून मी माझ्या मनाला शांत करायचे. त्या बाईने जाताना मुलांसोबतचा एक फोटो मला दिला होता, जेणेकरून त्यांची आठवण आली की तो बघून मनाला थोडा आधार मिळेल. तो फोटोच आता माझा एकमेव सहारा होता. तो बघून मी आईपणाचं दुःख थोडं कमी करायचे आणि पुन्हा जोमाने कामाला लागायचे. कारण आता माझी स्वप्न मोठी झाली होती आणि जिद्दही मजबूत झाली होती. एक दिवस माझ्या त्या मुलीचा वाढदिवस आला, जी आता त्या बाईकडे होती. त्या दिवशी माझं मन खूप अस्वस्थ झालं. तिचा तो निरागस चेहरा वारंवार डोळ्यासमोर येत होता. जाताना ती कशी वळून वळून माझ्याकडे बघत होती ते मला आठवत होतं. ती धावत येऊन माझ्या गळाला पडून कशी रडली होती आणि मग त्या बाईने तिला मायेनं हाक मारली आणि ती निघून गेली. त्या दिवसानंतर मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. फक्त एकदा फोनवर थोडं बोलणं झालं होतं, तेही खूप त्रोटक आणि औपचारिक. पण तिची उणीव मला दररोज भासत होती. वाढदिवसाच्या दिवशी तर माझं काळीज जास्तच तडफडत होतं. मी ठरवलं की आज काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला भेटायला जाणारच. शेवटी ती माझी मुलगी होती. तिचा वाढदिवस असूनही मी तिला बघू नये हे मला सहन होत नव्हतं. मी हिंमत एकवटली आणि तिला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. मुलांसाठी काही नवीन कपडे, खेळणी आणि मिठाई विकत घेतली. सोबत माझ्या मोठ्या मुलाला घेतलं. तो आता 12 वर्षाचा होता, पण दिसायला खूप मोठा आणि समजूतदार झाला होता. दुकानाची बरी जबाबदारी मी त्याच्यावरच सोपवली होती. तो गिऱ्हाईकांशी खूप आदराने आणि विश्वासाने बोलायचा. त्याच्या सवयी अगदी त्याच्या वडिलांसारख्या गंभीर आणि शांत झाल्या होत्या. आम्ही दोघं गाडीत बसलो आणि त्या बाईने दिलेल्या पत्त्यावर निघालो. वाटेत माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मनात हजार प्रश्न होते. मुलं मला ओळखतील का, माझ्यावर नाराज तर नसतील ना, किंवा मला बघून पुन्हा घरी येण्याचा हट्ट तर करणार नाहीत ना. मला त्या बाईचे शब्द आठवत होते की जास्त वेळा येऊ नकोस, नाहीतर मुलं परत येण्याचा हट्ट करतील. पण एका आईचं मन आपल्या मुलांपासून किती काळ दूर राहू शकतं. थोड्या वेळात आम्ही त्या मोठ्या आणि श्रीमंत वस्तीत पोहोचलो. तिथे सगळीकडे टोलेजन बंगले, चकाचक रस्ते आणि हिरवळ होती. हे सगळं बघून मला माझं ते छोटं कच्चं घर आठवलं, जिथं पावसाळ्यात छप्पर गळायचं आणि उन्हाळ्यात गरम हवेमुळं श्वास घेणं कठीण व्हायचं. तिथे ना पंखा होता ना कोणती सोय, पण इथे मात्र प्रत्येक घरात सुखाच्या सर्व सोयी होत्या. आम्ही त्या मोठ्या बंगल्यासमोर पोहोचलो. गेटच्या वॉचमनला विचारलं तेव्हा त्याने मला आत जाण्याची परवानगी दिली. माझं एक एक पाऊल जड पडत होतं. मी हळूहळू आत गेले. समोर एक सुंदर बगीचा होता, पण माझी नजर अचानक एका ठिकाणी खेळली. तिथे एक 10-11 वर्षाचा मुलगा डोक्याला रुमाल बांधून हातात पाईप घेऊन झाडांना पाणी घालत होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता तर होतीच, पण थकवा आणि उदासी स्पष्ट दिसत होती. मी जेव्हा लक्ष देऊन पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. तो माझा स्वतःचा मुलगा होता, ज्याला मी चांगल्या भविष्याच्या आशेनं इथं सोडलं होतं.
त्यानेही मला ओळखलं. तो पाईप फेकून देऊन धावत आला आणि मला घट्ट मिठी मारून रडू लागला. रडत रडत तो म्हणाला, आई, तू आम्हाला इथे का पाठवलं? बघ आमची काय अवस्था झाली आहे. त्याची ती अवस्था बघून माझं काळीच तुटलं. मी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, तुझ्या बहिणी कुठे आहेत? त्याने घाबरत घराकडे पाहिलं आणि आत इशारा केला. मी त्याला मोठ्या मुलाजवळ बसवलं आणि सांगितलं, तू इथेच थांब, मी बघून येते. मी हळूच बंगल्याचा दरवाजा उघडला आणि आत गेले. आतून तबला, हार्मोनियम आणि घुंगरांचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून माझं काळीच धस्त झालं. मी त्या खोलीकडे गेले जिथून आवाज येत होता. पडदा बाजूला करून जे दृश्य मी पाहिलं ते बघून माझे होशच उडाले. खोलीच्या मध्यभागी ती बाई आरामात सोफ्यावर बसली होती आणि एक माणूस माझ्या दोन्ही मुलींना नाच शिकवत होता. त्यांच्या पायात घुंगरू बांधले होते आणि त्यांच्याकडून असा सराव करून घेतला जात होता जणू त्या एखादी व्यावसायिक नर्तकी आहेत. मला बघताच माझ्या दोन्ही मुली घाबरून थांबल्या आणि धावत येऊन माझ्या गळ्याला पडल्या. त्यांचे चेहरे भीतीने पांढरे पडले होते आणि डोळ्यात पाणी होतं. मी रागाने त्या बाईकडे पाहिलं. आता तिच्याही चेहऱ्यावर घबराहट दिसत होती. ती घाईघाईनं म्हणाली, सुलोचना, चुकीचं समजू नकोस. तुझ्या मुलींना नाचण्याचा छंद आहे. मी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करते. पुढे जाऊन त्यांना मोठ्या कार्यक्रमात संधी मिळेल, त्यांचं भविष्य उजळेल. मी रागाने ओरडले, माझ्या मुलींना हे कधीच आवडत नव्हतं. तू त्यांना चुकीच्या मार्गावर लोटते आहेस आणि माझ्या मुलाकडून नोकरासारखं काम करून घेते आहेस. तेवढ्यात माझी मोठी मुलगी रडत म्हणाली, आई, ही आमच्याकडून दिवसभर काम करून घेते. झाडू, भांडी, कपडे सगळं आम्हाला करावं लागतं आणि मग नाचायला भाग पाडते. म्हणते की आम्हाला नाचगाणी करणारी बनवणार. हे ऐकताच माझ्या आतली आई एका जखमी वाघिणीसारखी पेटून उठली. मी लगेच आपल्या मुलांचे हात पकडले आणि म्हणाले, चला माझ्यासोबत. ती स्त्री समोर आली आणि माझा रस्ता अडवत म्हणाली, सुलोचना, तू या मुलांना इतक्या सहजासहजी नेऊ शकत नाहीस. मी पैसे देऊन यांना घेतलं आहे. तू स्वतः मला हे मुलं दिलं होतीस. आता जर तू यांना परत नेलंस तर ते तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. मी संतापून ओरडले, तू कोणतीही चांगली बाई नाहीस. तू मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी एक क्रूर बाई आहेस. पण आता मी माझ्या लेकरांना एका क्षणासाठीही इथे सोडणार नाही. मी मुलांना घेऊन बाहेर पडू लागले तेव्हा ती माझ्या मुलीला माझ्याकडून ओढून घेऊ लागली. तिच्या डोळ्यात एक भयानक क्रूरता दिसत होती. ती ओरडून सांगत होती, ही मुलं माझी आहेत. मी पैसे दिलेत यासाठी. तू अशी घेऊन जाऊ शकत नाहीस. माझी मुलं घाबरून माझ्या पाठीमागं लपली. माझ्या मुली रडू लागल्या. माझं हृदय धाकधूक करत होतं. तेवढ्यात बाहेर मोठा आवाज झाला आणि दरवाजा जोरात उघडला गेला. समोर पोलीस उभे होते. जणू देवानेच माझी हाक ऐकली होती आणि मदतीसाठी कोणा देवदूताला पाठवलं होतं. पोलिसांनी आत येतात त्या स्त्रीला पकडलं. पोलीस अधिकाऱ्याने दरडावून विचारलं, हे सगळं काय चाललंय? मी रडत रडत सांगितलं, साहेब, या बाईने माझ्या मुलांचा सांभाळ करण्याचं वचन देऊन त्यांना त्या स्वतःसोबत नेलं होतं. पण इथे ती त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेते. त्यांना नाच गाण्यासाठी मजबूर करते आणि कदाचित पुढे त्यांना विकण्याची तिची तयारी होती. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं, आम्हाला या बाईबद्दल आधीपासून तक्रारी मिळत होत्या, पण आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आज आम्हाला सगळं काही प्रत्यक्ष पाहायला मिळालं. माझा मोठा मुलगा जो बाहेर थांबला होता त्याला संशय आला होता की आत काहीतरी चुकीचं घडतंय. म्हणूनच तो आत न येता थेट जवळच्या पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना घेऊन आला. जर त्याने ही हुशारी दाखवली नसती तर आज माझ्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पोलिसांनी त्या स्त्रीला बेड्या ठोकल्या. तपासात समजलं की ती एका मोठ्या टोळीचा हिस्सा होती जी गरिबांची मुलं घेऊन त्यांना विकायची. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. पोलीस अधिकारी म्हणाले, तू खूप नशिबान आहेस सुलोचना. थोडा वेळ झाला असता तर तुझी मुलं तुला कधीच परत मिळाली नसती. मी तिथे जमिनीवर बसले आणि देवाचे आभार मानू लागले. देवाने माझी झोळी रिकामी राहू दिली नाही. माझी मुलं मला सुखरूप परत मिळाली होती. आम्ही तिथून निघालो आणि घराकडे चालू लागलो. वाटेत माझी मुलं वारंवार माझ्याकडे बघत होती. जणू त्यांचा विश्वास बसत नव्हता की ते पुन्हा आपल्या आईसोबत चालले आहेत. माझा मुलगा जो बागेत काम करत होता त्याने माझा हात घट्ट पकडला होता. तो म्हणाला, आई, मला तुझी खूप आठवण येत होती. तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नव्हतं. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो आणि घरातल्या इतर मुलांनी आपल्या भावंडांना पाहिलं तेव्हा आनंदाचा आणि भावनांचा पूर आला. सगळी मुलं एकमेकांना मिठी मारून रडू लागली.
माझी धाकटी मुलगी आपल्या भावाच्या गळ्यात पडून म्हणाली, दादा तू किती अशक्त झालायस रे. मी सगळ्यांना आत नेलं, त्यांचे कपडे बदलले, त्यांना आंघोळ घातली. मग त्यांना आपल्या कुशीत घेऊन मी स्वतःच्या हाताने जेवू घालू लागले. तेव्हा माझी मुलगी रडत म्हणाली, आई आम्हाला माहिती आहे की तू हतबल होतीस. तू जे काही केलंस ते आमच्यासाठीच केलंस. आम्ही तुझ्यावर अजिबात रागवलेलो नाही. तू आमची खरी आई आहेस. आम्हाला फक्त त्या बाईचा तिरस्कार वाटतो जिने आम्हाला तुझ्यापासून लांब केलं. तिचं ते बोलणं ऐकून मी तिला काळजाशी घट्ट धरलं आणि म्हणाले, बाळांनो आता मी तुम्हाला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. आता जे काही होईल ते आपण सगळे मिळून सोसू. माझ्या परवानगीशिवाय आता तुम्हाला कोणी स्पर्शही करणार नाही. मी पुन्हा एकदा माझ्या हाताने त्यांना मायेचा घास भरवला. त्यांना दूध आणि दही खायला दिलं. आज खऱ्या अर्थाने माझं घर पुन्हा एकदा सुखाच्या सावलीत विसावलं होतं. आता माझ्या घरात खाण्यापिण्याची कसलीही कमतरता उरली नव्हती. मी स्वतःच्या मेहनतीने जो छोटासा व्यवसाय सुरू केला होता तो आता चांगलाच मोठा झाला होता. माझ्या घरात पुन्हा एकदा खुशाली आली होती. पण त्याहून महत्वाचं म्हणजे घरात प्रेम आणि मनाला शांती होती. माझी मुलंही आता हळूहळू सावरू लागली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू, त्यांचं ते बागडणं आणि मनमोकळेपणाने जगणं परत आलं होतं. सर्वात मोठी गोष्ट ही होती की ती आता सुरक्षित होती आणि माझ्या कुशीत होती. मी मनोमन ठरवलं होतं की आता माझी मुलं हीच माझी संपूर्ण दुनिया आहे. त्यांची खुशी हीच माझी सर्वात मोठी जीत आणि त्यांची सुरक्षा हेच माझं सर्वात पहिलं कर्तव्य. मी आता पूर्वीपेक्षाही जास्त मेहनत करू लागले होते, कारण मला माझ्या मुलांसाठी एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवायचं होतं. हे सगळं फक्त देवाच्या कृपेनं, त्यांच्या मदतीनं आणि माझ्या मुलांच्या समजूतदारपणामुळे शक्य झालं होतं. जर त्याने वेळेत योग्य पाऊल उचललं नसतं तर आज माझी मुलं माझ्यापासून कायमची दुरावली असती आणि माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. हा माझ्या आयुष्यातील असं वळण होता ज्याने मला आतून तोडलंही आणि पुन्हा उभं राहण्यासाठी अधिक मजबूतही केलं. आपल्या मुलांना गमावण्याच्या भीतीने मला देवाच्या अधिक जवळ आणलं. आता माझ्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे माझी ही मुलं, जी सुरक्षित आहेत आणि माझ्या सोबत आहेत. शेवटी मला फक्त इतकंच सांगायचं आहे की गरिबी माणसाकडून असे निर्णय घ्यायला लावते ज्याचा विचारही आपण कधी स्वप्नात करू शकत नाही. मी सुद्धा हतबलतेमुळे आणि गरिबीमुळे माझ्या काळजाच्या तुकड्यांना अशा वाटेवर पाठवलं होतं ज्याचा विचार केला तरी कोणाचंही काळेच थरथरेल. माझं मन प्रत्येक क्षणी मला दोषी ठरवत होतं, पण त्यावेळी मी पूर्णपणे मजबूर होते. घरात अन्नाचा कण नव्हता, छप्पर गळत होतं, मुलं भुकेने रडत होती आणि समोर एक अशी बाई होती जी खोट्या आश्वासनांनी माझ्या मुलांच्या चांगल्या भविष्याची स्वप्न दाखवत होती. मी माझ्या काळजावर दगड ठेवून तो निर्णय घेतला होता ज्याचं दुःख ही माझ्या छातीत कळ आणतं, पण देवाने मला त्या काळोखातून बाहेर काढलं. त्याने माझी आर्त ऐकली आणि माझी मुलं मला पुन्हा परत मिळाली. मी माझ्या आयुष्यात स्वार्थाचे अनेक चेहरे पाहिले, पण सर्वात भयानक चेहरा त्या बाईचा होता जी हसत हसत माझ्या मुलींना न्यायला आली होती. ती म्हणायची की ती त्यांना आई बनून सांभाळेल, पण प्रत्यक्षात ती त्यांच्यावर खूप मोठा अन्याय करणार होती. ती बाई एका लांडक्याप्रमाणे माझ्या निष्पाप लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती आणि मी परिस्थितीच्या नावाखाली माझ्या हाताने आपल्या लेकरांना तिच्या स्वाधीन करून आले होते. पण आता आमचं आयुष्य बदललं आहे. कष्टाने मिळालेला हा घास आणि मुलांची सोबत हेच माझं खरं नशीब आहे. कारण आता माझ्या घरात खाण्यापिण्याची कसलीही कमतरता उरली नव्हती. मी माझ्या कष्टाने जो छोटासा व्यवसाय सुरू केला होता तो आता विस्तारला होता. माझ्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस परतले होते. मुलं आता सुरक्षित होती आणि माझ्या कुशीत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हरवलेलं हसू, त्यांचा तो निरागसपणा पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागला होता. मी मनोमन ठरवलं होतं की ही मुलं हीच माझी संपूर्ण दुनिया आहे. त्यांची सुरक्षितता हेच माझं पहिलं कर्तव्य आहे. मी आता पूर्वीपेक्षाही जास्त मेहनत करू लागले होते, कारण मला माझ्या मुलांसाठी एक असं भविष्य घडवायचं होतं जिथे त्यांना कधीच कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. हे सगळं फक्त देवाच्या कृपेनं आणि माझ्या मोठ्या मुलाच्या त्या वेळेप्रसंगी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे शक्य झालं होतं. जर त्याने वेळीच धाडस दाखवून पोलिसांना आणलं नसतं तर कदाचित आज माझी मुलं माझ्यापासून कायमची दुरावली असती.
आता मी दररोज रात्री माझ्या पतीच्या फोटो समोर बसते आणि त्यांच्याशी गप्पा मारते. मी त्यांना अभिमानाने सांगते की बघा, मी तुमच्या मुलांना सावरलं आहे. त्यांना कधीच अनाथ होऊ दिलं नाही किंवा दुसऱ्याच्या भरोशावर सोडलं नाही. देवाने आता आम्हाला भरभरून दिला आहे. आता माझ्या घरात कोणीही उपाशी झोपत नाही. घरात दूध दुभत्यांची कमतरता नाही. मुलांच्या हातात आता घुंगरू नाही तर पुस्तक आहेत आणि त्यांच्या डोळ्यात सुंदर स्वप्न आहेत. देवाला माझी एकच प्रार्थना आहे की माझ्या मुलांनी खूप शिकावं आणि यशस्वी व्हावं. त्यांच्या आयुष्याची जी काही वर्ष त्या अंधारात वाया गेली ती कसर भरून निघावी. ही गोष्ट फक्त माझी नाही तर अशा लाखो माता पित्यांची आहे जी गरिबी आणि हतबलतेमुळे असे निर्णय घेतात ज्यांचं दुःख त्यांना आयुष्यभर सोसावं लागतं. गरिबी माणसाला झुकवू शकते, पण जर मनात विश्वास आणि देवावर श्रद्धा असेल तर ती माणसाला तोडू शकत नाही. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की पोटच्या गोळ्यापेक्षा मोठा सौदा या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही. जगातील कोणतीही चैनीची वस्तू मुलाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठी नसते. लालसा माणसाला विनाशाकडे नेते आणि क्षणिक सुखाच्या आशेने घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभराची जखम देऊन जातो. जर आयुष्यात कधी काळोख आलाच तर हार मानू नका, कारण प्रत्येक काळ्या कुट्ट रात्रीनंतर प्रकाशाची किरण घेऊन येणारी सकाळ नक्कीच येते. कारण आई वडिलांना माझी हीच विनंती आहे की माझ्या मुलांचे संस्कार आणि त्यांचा सांभाळ याला सर्वात जास्त महत्त्व द्या. कोणत्याही खोट्या आणि चकचकीत स्वप्नांच्या मागे लागून स्वतःच्या लेकरांना धोक्यात टाकू नका. ज्या देवाने आपल्याला जन्म दिला आहे तोच आपल्याला घासही देईल. फक्त थोडा धीर आणि अपार मेहनत करण्याची तयारी ठेवा. एका आईची प्रार्थना आणि मुलांचा विश्वास जगातल्या कोणत्याही मोठ्या संकटावर मात करू शकतो. या कथेचा सर्वात मोठा बोध हाच की गरिबी ही माणसाला झुकवू शकते, पण जर मनात हिंमत आणि देवावर श्रद्धा असेल तर ती माणसाला कधीच तोडू शकत नाही. आपल्या पोटच्या लेकरांपेक्षा मोठा आणि मौल्यवान सौदा या जगात दुसरा कोणताही नाही. कोणतीही श्रीमंती, कोणतेही आलिशान घर मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा आणि आईच्या मायेपेक्षा मोठे नसते. कष्टाची भाकरी आणि स्वाभिमानाचं जगणं हेच खरं सुख आहे. लक्षात ठेवा, संकटाची रात्र कितीही मोठी असली तरी श्रद्धेचा सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. सुलोचनाने आपल्या मुलांसाठी जे धाडस दाखवलं ते आज प्रत्येक संकटात सापडलेल्या आई वडिलांसाठी एक आदर्श आहे. कधी कधी आपण हतबल होतो, चुकीचे निर्णय घेतो, पण पुन्हा उभा राहण्याची जिद्द आपल्याला यशाच्या शिखरावर नेते. मित्रांनो, तुम्हाला सुलोचनाचा हा संघर्ष कसा वाटला? तुमच्याही आयुष्यात कधी असा कठीण प्रसंग आला आहे का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर ही कहाणी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला भिडणाऱ्या सत्यकथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या लेकरांची काळजी घ्या. धन्यवाद.